मुंबई, ठाणे, कल्याण तथा भिवंडी लोकसभा मतदार संघ से भूमिपुत्र पार्टी के प्रत्याशी चुनाव लड़ेंगे, ऐसी घोषणा पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे ने की है। जैसे जैसे 20 मई की तारीख करीब आ रही है, वैसे वैसे चुनाव का पारा चढ़ता जा रहा है। भूमिपुत्र पार्टी ने भिवंडी लोकसभा सीट से कपिल पाटिल, बाल्या मामा, नीलेश सांबरे के सामने गोवली गांव से एक आदिवासी महिला को चुनावी मैदान में उतारा है। बताया जाता है कि भिवंडी लोकसभा मतदार संघ में सैकड़ों आदिवासी पाड़े हैं। बेरोजगारी की समस्या है, किसानों की पीड़ा है, कामगारों की प्रॉब्लम है। इसके अलावा आदिवासी क्षेत्र में जलापूर्ति, रास्ते, बिजली, संकुल तथा शिक्षण की समस्या है। इन्हीं मुद्दों को लेकर भूमिपुत्र पार्टी की ओर से ताराबाई पिंट्या वागे चुनाव में उतारी गई है और भारी मतों से जीत के आने का संकल्प तारा वागे ने लिया है। इस सब विषयों को लेकर पार्टी के सर्वेसर्वा चंद्रकांत मोटे ने कल मंगलवार को कल्याण शहर में एक पत्रकार परिषद की आयोजन किया था। माझं नाव तारा वागे आणि मी म्हणजे माझा जो समाज आहे तो भरपूर मागे आहे। त्यांना सगळ्याच खूप अडीअडचणी येतात आणि त्या मला बघून असं मला वाटतंय की मी कुठेतरी पाऊल उचलून आणि त्या समाजाचा काहीतरी कुठेतरी कल्याण होईल याच्यासाठी मी हा पाऊल उचललाय आणि भूमिपुत्र पार्टीमधून निवडणूक लढायला तयार झाली। काय काय समस्या तुमच्याकडे आणि काय वाटतं काय विकास झाला नाही? विकास तर काहीच झालेला नाही आहे आणि समस्या तर भरपूरच आहे। कारण की लाईटीचा प्रॉब्लेम आहे, रोडचा प्रॉब्लेम आहे, पाणी भरपूर लांबून आणायला लागतंय। एक जेमतेम 2 तास पाणी येतंय आणि ते पण 2 दिवस येतो, 4 दिवस येत नाही। आणि घरकुलांचा पण मोठा प्रॉब्लेम आहे कारण की स्वतः माझं पण छोटंसंच घर आहे आणि त्याच्यामुळं मी हे कारण की भिवंडी लोकसभेच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर आदिवासी लोक भरपूर प्रमाणात आहेत आणि भरपूर ठिकाणी मी बघितलंय की सर्वांनाच म्हणजे प्रॉब्लेम आहे। चंद्रकांत रंबाजी मोटे, भूमिपुत्र पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक। काय सांगाल आता तुम्ही भिवंडी लोकसभेमध्ये उमेदवार देणार आहात, काय नेमका उमेदवार आहे, कोण आहे आणि काय तुमचं संकल्पना आहे? भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भूमिपुत्र पार्टीतर्फे तारा वागे ज्या ह्या उमेदवार आहेत, ज्या आदिवासी समाजाचे आहेत त्यांना उभं केलेलं आहे। कारण आदिवासी समाजावरती भरपूर प्रमाणात अन्याय झालेला आहे। कुठलाच आदिवासी समाजावरची जी कामं आहेत ती केली गेली नाहीत, विकास त्यांचा झालेला नाही। त्या भूमिपुत्रांवरती सुद्धा भूमिपुत्रांची सुद्धा कामं केली गेली नाहीत। त्यासाठी मी तारा वागे जे आदिवासी समाजाचे त्यांना मी निवडणुकीसाठी उभं केलेलं आहे आणि आज आदिवासी समाज हा भरपूर प्रमाणात भिवंडी मतदारसंघात लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आदिवासी समाज पुरा यांच्या पाठीशी उभा आहे। तसेच भूमिपुत्र आहेत जे कोळी आगरी समाज आहे ते सुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहेत कारण त्यांचीसुद्धा कुठल्याही प्रकारची कामं झाली नाहीत आणि आज त्यामुळं आज भिवंडी लोकसभामध्ये मतदारसंघात जास्तीत जास्त भूमिपुत्र आहेत आणि भूमिपुत्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहेत आणि त्यांना मतदान करणार आहेत।